विधानसभेच्या निवडणुकीत सर्वजण एक दिलाने लढलो तरी पराभव झाला, पण खचून जाऊ नका, पुन्हा जोमाने कामाला लागायचंय. योग्य वेळी शांततेत निर्णय घेऊ असे सुतोवाच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी दिले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी जयश्री पाटील काँग्रेसमध्येच राहणार की पक्षांतर करणार या निर्णयाचा सस्पेन्स कायम आहे. स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांची जयंती होती. या जयंतीनिमित्त स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आलं. यावेळी जयश्री पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. त्या म्हणाल्या, नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी पूर्ण ताकदीने प्रामाणिकपणाने माझ्याबरोबर काम केले, तरी देखील पराभव झाला. या पराभवावर कोण काय बोलतंय याकडे लक्ष देऊ नका, खचून जाऊ नका. आपल्याला पुन्हा जोमाने कामाला लागायचे. तुम्ही माझ्याबरोबर प्रामाणिकपणाने थांबला. इथून पुढे तुमच्या प्रत्येक कामात मी तुमच्या बरोबर असणार आहे. तसेच योग्य वेळेला आपण योग्य निर्णय आपल्या सर्वांच्या विचाराने घेऊ, काळजी करू नका, असे कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. तर निवडणुकीमध्ये सांगलीकर जनतेसाठी जाहीरनामा तयार केला होता. त्यामुळे सांगलीकर जनतेला ते आश्वासन दिलं होतं. ते पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल, यांच्याबरोबर आपण पाठपुरावा करून नागरिकांच्या कामासाठी पुन्हा जोमाने कामाला लागा, अशा सूचना देखील जयश्री पाटील यांनी दिल्या. बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाच्या अर्जाबाबत केवळ तालुका सुविधा केंद्रातून कामकाज सुरू ठेवण्याचा बांधकाम कामगार विरोधी निर्णय त्वरित रद्द करावा. पूर्ववत बांधकाम कामगारांची वेबसाईट आणि पोर्टल बांधकाम कामगारांसाठी सुरू कराव्यात. तसेच बांधकाम कामगारांच्या इतर मागण्यांसाठी आज राज्य बांधकाम कामगार फेडरेशनच्या वतीने कामगार कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. तातडीने मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंडळाने परिपत्रक काढून बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाच्या अर्जाबाबत तालुका सुविधा केंद्रातून कामकाज सुरू करण्याचे संबंधित कंपनीला आदेश दिलेले आहेत. प्रत्यक्षात तालुका सुविधा सुरू झालेले केंद्र नाहीत. वेबसाईट अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कामकाज ठप्प पडले. यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात विजय बचाटे, इब्राहिम पेंढारी, गौतम कांबळे, शैलेश जगताप यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. देश विदेशात काय ट्रेंड चालू आहे ते आपल्याला उपलब्ध व्हावे यासाठी हॅबिटॅट प्रदर्शन एक चांगलं माध्यम आहे. या माध्यमातून उत्पादक, वितरक आणि ग्राहक या सर्वांनाच एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम हॅबिटॅटने केलंय. त्यामुळे सांगलीत प्रगतिशील शहर बनेल. आवश्यक त्या ठिकाणी मी देखील प्रयत्न करेल, अशी ग्वाही खासदार विशाल पाटील यांनी दिली आहे. नेमिनाथ नगरमधील कल्पद्रुम मैदानावर इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्स असोसिएशन तर्फे आयोजित हॅबिटॅट 2024 या बांधकाम आणि वास्तुविषयक साहित्याशी निगडीत प्रदर्शनाचा समारोप झाला. यावेळी विशाल पाटील बोलत होते. खासदार विशाल पाटील म्हणाले, सांगलीत सगळ्या क्षेत्रात चांगलं टॅलेंट आहे. कन्स्ट्रक्शन, आर्किटेक्चर, डिझायनिंग क्षेत्रात देश विदेशात कौतुक होईल इतकं चांगलं टॅलेंट आपल्याकडे आहे. वसंतदादांच्या काळापासून सांगलीची शेती आणि औद्योगिक प्रगती होत आलेली आहे. त्यामुळे सांगलीत आज आजूबाजूच्या राज्यातून लोक कामाच्या निमित्ताने येतात आणि राहतात, घरं बांधतात. अशावेळी त्यांना देश विदेशात काय ट्रेंड चालू आहे ते आपल्याला उपलब्ध व्हावं यासाठी हॅबिटॅट प्रदर्शन एक चांगलं माध्यम आहे. या माध्यमातून उत्पादक, वितरक आणि ग्राहक या सर्वांनाच एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम हॅबिटॅटने केलंय आणि यात संयोजक यशस्वी झालं असल्याचे खासदार विशाल पाटील यांनी सांगितलं आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून बदललेल्या वातावरणात बदल होऊन अचानक कडाक्याची थंडी वाढल्याने हुडहुडी भरत आहे. परिणामी सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले. काही जण तापाने फणफणत आहेत. तसेच अंगदुखीची कणकण वाढल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालय आणि खासगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढली. त्यामुळे जिल्ह्यातील दवाखाने फुल्ल असल्याचे चित्र आहे. उत्तर पूर्व दिशेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा घसरलाय. परिणामी आठवडाभरापासून अचानक थंडी वाढली असून हुडहुडही भरू लागली आहे. वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य आजार वाढले आहेत. परिणामी जिल्हा वसंतदादा सर्वोपचार रुग्णालय, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी रुग्णांची गर्दी होती. अत्याधुनिक सुविधा आणि दर्जेदार उपचारामुळे सकाळच्या वेळी शासकीय रुग्णालय फुल्ल दिसतात. विषाणूजन्य आजारांचा ज्वर वाढीचा परिणाम कडाक्याच्या थंडीमुळे विषाणूजन्य आजारांचा ज्वर वाढलाय. खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, घशात खवखव होणे, घसा दुखणे, दमा, नाक कोरडणे, कोरडा खोकला अशा रुग्णांच्या संख्येत जवळपास 20% वाढ झाली आहे. अधिक थंडीत दक्षता घेणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.
जिल्ह्यातील नागरिकांमध्ये एड्सच्या बाबत जनजागृती निर्माण करावी. ज्यांना याचा संसर्ग झालेला आहे अशांना उपचाराचं महत्त्व सांगून नियमित उपचारासाठी प्रवृत्त करावे. इतरांनी त्यांच्याबाबत कलंक आणि भेदभावाची वर्तवणूक करू नये आणि भविष्यात ते HIV बळी पडू नयेत. हा एड्स जनजागृती फेरीचा उद्देश असल्याचं मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम यांनी व्यक्त केलंय. जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा स्तरावर HIV एड्स जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव आणि डॉक्टर भागवत, महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर शामराव जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत, जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संगपाळ उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम म्हणाले की एड्स जनजागृतीसाठी जिल्ह्यामध्ये विविध महाविद्यालयात तसेच युवक मंडळामध्ये व्याख्याने, पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. येत्या आठवडाभरात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रभात फेरीचं आयोजन करण्यात येणार आहे. तसेच यावर्षी गेल्या वर्षीप्रमाणेच HIV संसर्गित वधूवर सूचक मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. लोकांच्या मध्ये HIV एड्स विषयी जनजागृती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून HIV एड्स जनजागृती प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आले. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रभात फेरीची सुरुवात करण्यात आली. सांगलीतील अतिशय वर्दळ असलेल्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील त्रिकोणी बागेजवळ असलेल्या एका हॉटेल समोरून शिक्षिकेच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून अज्ञात चोरट्यांनी चैन स्नॅचिंग केली आहे. सदर जबरी चोरीची घटना ही रविवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी ऐश्वर्या अण्णासाहेब पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाटील यांना धक्का देऊन त्यांना खाली पाडून गळ्यातील 25 ग्रॅम वजनाचे 1,25,000चं मंगळसूत्र चोरट्याने लंपास केले. ऐश्वर्या पाटील या शिक्षिका असून त्या आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरात राहतात. रविवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास ऐश्वर्या पाटील या त्यांच्या सोबत असलेल्या इतर महिला शिक्षिकेसोबत जेवण करण्यासाठी त्रिकोणी बागेजवळ असलेल्या रसोई हॉटेल येथे गेल्या होत्या. त्यांची मोपेड उभी करून हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबल्या होत्या. अचानक एक अनोळखी व्यक्ती पुष्कराज चौकाच्या बाजूने मोटारसायकलीवरून पाटील यांच्याजवळ आला. त्याने अचानक पाटील यांच्या गळ्यामध्ये हात घालून गळ्यामधील असलेल्या सोन्याच्या मंगळसूत्राला जोरात हिसडा मारून त्यांना धक्का देऊन खाली पाडून 1,25,000चं सोन्याचं मंगळसूत्र चैन स्नॅचिंग करून पळून गेला. घडलेल्या घटनेनंतर खळबळ उडाली.